तर आता सगळ्यात महत्त्वाचं चारा नियोजन जे असतं. आता माहितीसाठी सगळ्यांना सांगतो, जर तुम्ही बिटल शेळी पालन चालू करताय तर पावसाळ्याचं चारा नियोजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काय होतंय, पावसाळ्यामध्ये सुका चारा हा बिटलसाठी किंवा कुठल्याही लहान पिल्लांसाठी असू द्या किंवा शेळ्यांसाठी असू द्या, हा सुका चारा खूप महत्त्वाचा आहे. कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला पाऊस कंटिन्यू चालू असल्यावरती आपल्याला आता मेथी घास आहे, त्याच्यानंतर सुबाबळ, शेवरी, परत नेपियर पण आहे, मेगा स्वीटचं कडवळ आहे, हे आपण चाऱ्यामध्ये यूज करतो. पण बऱ्यापैकी जास्त प्रमाणात सुका चारा हा मी पावसाळ्यामध्ये स्टॉक करून ठेवलेला आहे. आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय द्यायचं, कडबा कुट्टे असू द्या, परत सगळ्यात महत्त्वाचं तुरीचं बुसकट आणि हरभरा बुसकट, त्याच्यानंतर मग कडबा कुट्टी, सोयाबीन हे बुसकट राहतात. आणि त्याच्यानंतर दिवसाचं रुटीन जर सांगायचं गेलं, सकाळच्याला ज्यावेळेस साफसफाई होते, साफसफाई झाल्यानंतर सुका चारा सगळ्यात पहिले देतो. सुका चारा 8 ते 10 वाजेपर्यंत 2 तासात खाऊन निवांत पाणी पिऊन बसतात. त्याच्यानंतर 10 ते 12 पर्यंत 2 तास गॅप देऊन 12 वाजता एक हिरव्या चाऱ्याची वैरण करतो. त्याच्यामध्ये मग मेगा स्वीटचं कडवळ असू द्या किंवा नेपियर असू द्या, ह्याची एक वैरण झाली की संध्याकाळच्या टायमिंगला मेथी घास जो असतो तो मेथी घास टाकत असतो. असं चाऱ्याचं रुटीन आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे शेतकरी लोक आहेत ते म्हणतात की ह्या बिटलला मागणीच नाही आपल्या इकडं, पण असं नाही आहे. सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून मी सांगतो, बिटलला एवढी मागणी आहे की हा मार्केट जे आहे बिटलचं 2 प्रकारचं आहे. ब्रीडिंग मार्केट जसं म्हणलो ते, आणि कटिंग मार्केट. कटिंग मार्केट कुठं होतं, ईदला होतं. मग ईदसाठी काय करावं लागतं, आता हा बोकड बघताय तुम्ही, हा बोकड जो आहे तो जवळपास आता माझ्याजवळ 8 दात आहे. मग हा मोठा बोकड करून, म्हणजे तुम्ही 2 दातापर्यंत करून वजन करून वजन वाढवून ते तुम्ही ईद मार्केटला विकू शकता. ईद मार्केटला तुम्हाला सुंदरता असू द्या, त्याचं बॉडी स्ट्रक्चर असू द्या, हे बघितलं जातं. तसं ब्रीडिंग मार्केटमध्ये कसं असतं, तुमचं कानाची लेंथ असू द्या, बॉडी स्ट्रक्चर, त्याची मागची वंशावळ काय आहे, हे ब्रीडिंगच्या बाबतीत बघितलं जातं. जसं आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं जर गेलो तर आता हे माझ्याजवळ पिल्लो आहे. हे जे पिल्लो आहे हे एक चांगल्या ब्लड लाईनचं पिल्लो आहे. आता ही जी किंमत जी आहे ती जवळपास, ज्यावेळेस मी 1 महिना 10 दिवसाचं पिल्लू घेतलेलं, हे जवळपास 65,000 रुपयाला पिल्लू घेतलं होतं. आता तुम्ही म्हणणार 1 महिन्याचं, आता हे जवळपास 3.5 महिन्याचं पिल्लू आहे. मग एवढं मार्केट कशा पाहिजे, तर हे एक ब्लड आहे ह्याचं आणि ब्लड लाईनचा विषय. म्हणजे काय, हे जी पडणारी पिल्लं जी आहेत ते वजनासाठी, परत त्याच्यानंतर दुधासाठी, त्याच्यानंतर हाईट घ्यायसाठी, म्हणजे जी काय बॉडी स्ट्रक्चर आहे त्या बाबतीत चांगले आहेत. मग तसं जर तुम्ही रेग्युलर घेतलं, रेग्युलर म्हणजे कसं, गावरान असू द्या आपलं, गावरानचं तुम्ही बघा वजन वाढ नाही आहे, काय नाही आहे. मग बिटलमध्ये 2 प्रकारचं पण बिटल आहे. जनरल म्हणजे ज्याचं काय वंशावळ नाही आहे किंवा बेसिक लेवलच्या शेळ्या, आणि काय आहे ते आपल्या शेळी पालकांनी स्वतः ब्रीड तयार केलेलं आहे. जसं की बाबा ही ह्याची पाट आहे आणि ही ह्याची आहे. जसं आपल्यामध्ये नाती राहतात की मावशी, काका, मामा, हे ते, तसं ह्या जनावरांमध्ये पण जे आहे ती नाती राहतात. त्याच्यामुळं ह्यांना मार्केट आहे. आणि जी मी मागाशी म्हणलेलो ती ही 25,000 रुपयाला आणलेली पाट होती, आत्ता 55,000 रुपयाला ह्याला मागणी स्वतः मालकांनी पण केली आणि दुसऱ्या भरपूर कस्टमरांनी पण केली. पण ही जी ब्रीड आहे ती एकदाच जन्माला येते असं म्हणलं तर चालेल, कारण ह्याची आई पण त्यांच्याजवळ आहे आणि त्याच्यानंतर ब्रीड बोकड पण तेच आहे, पण अशी क्वालिटी एकदाच पडते. त्यामुळं 5 बोटं सारखी नसतात असं म्हणलं तर चालेल, कारण वेगवेगळं ब्रीड तयार होत असतं. आणि विक्रीसाठी काही देखील अडचण नाही. विक्रीसाठी आपलं मोबाईलचं व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियाचा भरपूर वापर मी तर मोठ्या प्रमाणात करतो आणि चांगला चालू आहे बिझनेस पण म्हणलं तर चालेल. आणि झिरोतून सुरुवात आहे माझी पण, तुम्ही पण करू शकता. पैसा कमवायचा आहे म्हणलं तर बिटल ही योग्य जाते. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.